चला आज ना मी मस्तपैकी मोड आलेल्या मटकीची सुकी भाजी बनवणार आहे आणि इथे माझ्या मटकीला तुम्ही बघू शकता मस्तपैकी असे मोड आलेले आहेत. तर इथे मी पहिला ना मटकी चांगली धुवून घेतलेली आहे आणि परत मी नितळायला ठेवलेली आहे जाळीत. आता मी ते वाटण्यासाठी घेतलेलं आहे खोबरं, धने, जिरे, आलं, लसूण ते चांगलं मी भरभरीत वाटून घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी कढीपत्ता, कांदा, टोमॅटो आणि जे वाटण वाटलं होतं भरभरीत ते घातलेलं आहे आणि तेलात चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे. हा मसाला चांगला तेलात फ्राय झाल्याच्या नंतर याच्यामध्ये मी हळद घातलेली अर्धा चमचा आणि 1.5 चमचा तिखट मसाला घातलेला आहे. तो तेलात चांगला मी फ्राय करून घेतलेला आहे जसं तेल सुटेपर्यंत. नंतर मी मटकी घातलेली आहे, एक बटाटा घातलेला आहे, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि चांगली एकदा परत परतून घेतलेली आहे. नंतर मिक्सरमधलं पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं जेणेकरून भाजी शिजली पाहिजे आहे. त्याच्यावरती झाकण मारलं आणि मध्ये परत भाजी मी परतत राहिलेली आहे. भाजी शिजल्याच्या नंतर मी ह्याच्यामध्ये कोथिंबीरनी गार्निश केलेली आहे. ते माझी मस्तपैकी मोड आलेल्या मटकीची भाजी तयार आहे.